नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 1च्या अभ्यासक्रमामध्ये शब्दसंहिता या पाठ्यपुस्तकातील जो दुसऱ्या सत्रासाठी अभ्यासक्रम आहे त्यातल्या पद्य विभागावरती चर्चा करत होतो. यात आपण संत नामदेव, अनंत फंदी, महात्मा फुले यांच्या काव्याचा आस्वाद घेतला. आता आपण पुढे बालकवी जे आहेत त्या बालकवींच्या काव्याचा आस्वाद घेणार आहोत. तर बालकवींचे आपल्याला फुलराणी आणि अप्सरांचे गाणे या कवितांच्या विषयी चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी साहित्याचा विचार केला तर मराठी साहित्यात अनेक लेखक, कवी मंडळी असे आहेत की ज्यांनी आपलं लेखन करताना टोपण नाव धारण केलं. जसं की कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, केशवसूत आणि बालकवी अशी खूप नावं आपल्याला सांगता येतील. आणि तुम्हालाही तो एक रंजक भाग आहे की आपण आपल्या मराठी साहित्यातले जे लेखक आहेत किंवा कवी आहेत ते ज्यांनी टोपण नाव धारण केले त्यांचं मूळ नाव काय ते शोधणं हा एक मनोरंजक खेळ आपल्याला होऊ शकेल. साहित्यिक आपल्याला चर्चा तिथे करता येऊ शकते. तर बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. म्हणजे बालकवींचं पूर्ण नाव काय? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तर त्र्यंबक बापूजी ठोंबऱ्यांचं आपण आणखी एक दृष्टीनं त्यांची ओळख करून घेऊ शकतो की मराठीतले निसर्ग कवी म्हणून ते ओळखले जातात. आता काही कवींची जी कविता असते त्या लिहिण्यामागची जी भूमिका असते त्यानुसार त्या कवीच्या भोवती अशी विशेषणं लावलेली आपल्याला दिसतात. म्हणजे कोणी सामाजिक कविता लिहिल्या, कोणी राजकीय कविता लिहिल्या, कोणी निसर्ग कविता लिहिल्या. तर पूर्णपणे निसर्गच कवेत घेऊन त्या निसर्गाशीच बागडणारा असा एकमेव मराठीतला कवी म्हणजे बालकवी, म्हणून त्यांना निसर्ग कवी म्हणून ओळखलं जातं. जसं इंग्रजीमध्ये वर्ड्सवर्थ यांचं नाव घेतलं जातं तसं बालकवींचं मराठीमध्ये नाव घेतलं जातं. तर बालकवींचा जन्म हा खानदेशातला, म्हणजे आज जे धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हे आहेत तो खानदेश प्रांत, या खानदेश प्रांतामध्ये त्यांचा जन्म 1890च्या दरम्यानचा आहे. तर पुढे मग ते जे ख्रिस्ती मिशनरी होते त्यांच्या शाळेमध्ये शिक्षक झाले. म्हणजे अहमदनगरला, महाबळेश्वरला त्यांनी काम केलं. आणि महाबळेश्वर तर निसर्गाचा खजिना, त्यामुळं महाबळेश्वरला असताना त्यांनी जो निसर्ग बघितला, जो पाऊस असेल, धबधबे असतील, तर तो जो निसर्ग, ओढे, नाले, त्या निसर्गाच्या दर्शनाचा, त्यांनी जो निसर्ग पाहिला त्या निसर्गाच्या सौंदर्याचा त्यांना जो साक्षात्कार झाला तो त्यांनी शब्दबद्ध केला. आणि त्यामुळे त्यांच्या कवितेत निसर्ग हा मानवी रूप घेऊन येताना दिसतो. केवळ दगडधोंडे येत नाहीत त्यात, तर मानवी रूप घेऊन येतो. आणि बालकवींचा हा विशेष आहे की त्यांनी मानवी जीवनात ज्या ज्या घटना घडामोडी घडतात त्या सगळ्याचं आरोपण निसर्गावरती केलेलं आहे. त्यामुळं ते निसर्ग कवी आहेत. पण त्यांच्या कविता ते स्वतः लिहित होते, पण त्यांना बालकवी ही जी पदवी मिळाली ती मिळण्याला एक प्रसंग घडला की 1907 मध्ये 1907 मध्ये जळगावला एक कवी संमेलन भरलं आणि त्या कवी संमेलनामध्ये बालकवींनी भाग घेतला. तिथे त्यांनी कविता पण सादर केली. त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते डॉक्टर कीर्तिकर
आणि त्या सगळ्या कवींमध्ये अगदी वयानं लहान असलेले बालकवी आणि त्यांनी सादर केलेली कविता, त्याचं कौतुक करताना त्यांना हा बालकवी म्हणून त्यांचे पाठ थोपटले. आणि तेव्हापासून त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी या नावानं कविता लिहू लागले. बालकवींचं जे आयुष्य आहे ते फार कमी आहे, अल्पायुषी ठरलेत. मित्रांनो, काही आपल्या मराठीमध्ये साहित्यिक आहेत, लेखक कवी आहेत की त्यांना फार आयुष्य लाभलं नाही. ही एक शोकांतिक आहे. त्यांना जर दीर्घ आयुष्य लाभलं असतं तर आणखी चांगलं आपल्याला साहित्य त्यांच्याकडून निर्माण झालेलं आपल्यासाठी उपलब्ध झालं असतं. तर हेही दुर्दैव की बालकवी फार हळव्या मनाचे होते, संवेदनशील मनाचे. म्हणजे लक्ष्मीबाई टिळक, रेव्हरंड नारायण टिळकांच्या पत्नी, त्यांनी स्मृतिचित्रे नावाचा आत्मकथन लिहिले. स्मृतिचित्रे कधीतरी वाचा. तर त्या स्मृतिचित्रामध्ये त्यांनी आपल्या रेव्हरंड टिळकांच्या बरोबर त्यांनी जे त्या प्रवास झाला त्यांचा, त्यात ज्या व्यक्तींशी संबंधित त्यांच्या आठवणी त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आता रेव्हरंड टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. रेव्हरंड टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. तेही लहान मुलांसाठी कविता लिहायचे, फुला मुलांचे कवी असं आपण त्यांना म्हणतो. तर रेव्हरंड टिळक मिशनरींच्या शाळेत होते, बालकवी पण तिथं नोकरी करत होते. आणि मग अशा वेळेला मग सकाळ संध्याकाळचं त्या महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य वातावरणात त्यांची फेरफटका असायचा. त्या माळावरनं वगैरे तिथं ते हिंडायचे. यात एक गोष्ट होती की बालकवी फार हळवे आणि संवेदनशील मनाचे होते. आणि त्याचा अनुभव लक्ष्मीबाई टिळकांना पण यायचा. म्हणजे ते कधीतरी रुसून फुगून बसायचे. तर तिथे एक विधान त्यांनी त्यावेळेला बालकवींच्या व्यक्तित्वाविषयी केले की बालकवी हा कवीपेक्षा बाल अधिक होता. म्हणजे लहान मुलासारखं त्यांचं वर्तन होतं. तर असे हे संवेदनशील मनाचे बालकवी, त्यांच्या बहिणीचं निधन झालं आणि त्या विचारात ते चालत भादोली स्टेशनवरती येत असताना कधी त्यांना रेल्वे धडकून गेली ते कळालं नाही. आणि असा अपघाती निधन होऊन त्यांचा त्या भादोली स्टेशनवरती मृत्यू झाला. आजही भादोली स्टेशनवरती त्यांच्या त्या स्मृती खुणा आपल्याला पाहायला मिळतात. तर असं अल्पायुषी ठरलेलं व्यक्तिमत्व जर त्यांच्या कवितांच्या वरती जर विचार केला तर वाटतं की बालकवींना जर आणखी दीर्घायुष्य मिळालं असतं तर खूप सुंदर असं आपल्याला निसर्गाचे वर्णन केलेली कविता मराठीत पाहायला मिळाली असती. तरी सुद्धा त्यांचा जो कविता संग्रह आहे, त्या कविता संग्रह फुलराणी नावाचा त्यांचा कविता संग्रह आहे. त्यामध्ये ज्या कविता संकलित केलेल्या आहेत त्या वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल. आणि अनेक कविते ह्या आपल्याला भावगीताच्या रूपात, बालगीताच्या रूपात सुद्धा आज ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ श्रावण मास सारखी कविता, आनंदी आनंदगडे, या कविता आपण गीताच्या रूपामध्ये ऐकू शकतो. तर श्रावण मास, फुलराणी, आनंदी आनंदगडे, निर्झरास, संध्या तारक, औदुंबर अशा त्यांच्या काही गाजलेल्या कविता आपल्याला इथं दिसतील. त्याचबरोबर ही जी कविता येते ती त्यांची निसर्ग घेऊन येते. आणि त्या निसर्गातलं विशेष म्हणजे प्रेम आणि बालसुलभ भाव येतात. त्यामध्ये अनेक विविध रंग आपल्याला भरले दिसतात. म्हणजे निसर्गाचं एक नाद, लय, रूप, रस, गंध, नाद आणि लय हे जे स्वरूप आहे त्या सगळ्या घटकांना घेऊन त्यांच्या कवितेत निसर्ग येतो. म्हणजे तिथं तुम्हाला रंग दिसतो, रूप दिसतं, रंग, रूप, रस, नाद, गंध
निलय ती येते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे निसर्ग कसा अनुभवावा, आपण सगळेच निसर्गाच्या सानिध्यात राहतो जातो, पण निसर्ग कसा अनुभवायचा ते जर शिकायचं असेल तर बालकवींच्या कवितेतनं. म्हणजे साधी गोष्ट आहे की संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळत असतो आणि त्यावेळेला जी पश्चिम दिशा आहे, ती पश्चिम दिशा त्यावेळेस तिथे तो सूर्य असा बुडायला लागलेला आहे आणि ती पश्चिम आहे. तर पश्चिमेची जी कडा आहे ती पिवळसर लाल होताना दिसते. तर ती का लाल झाली त्याचा शोध आपल्याला बालकवींच्या कवितेतला. किंवा पहाटेच्या वेळेला सूर्योदय होतो, तर तो सूर्योदय होत असताना पूर्व दिशेला जी लाली येते, तर असे रंग, रूप, रस, गंध, नाद, लय घेऊन म्हणजे ओढा वाहतो, ओढा वाहताना त्या ओढ्याचा एक जो नाद आहे तो घेऊन त्यांची कविता अवतरते. त्यामुळे एक निसर्गाचं जिवंत रूप आपल्याला बालकवींच्या कवितेत अभ्यासाला मिळतं. दुसरी एक गोष्ट, बालकवींची कविता आपण अभ्यासत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता निसर्गात झाडं, फुलं, पानं, वेली, ओढे, नाले सगळे घटक निसर्गात जे आहेत, हे सगळे घटक त्यांच्या कवितेत येतात. तारे, चांदण्या, चंद्र, आकाश, पृथ्वी सगळं त्यांच्या कवितेत येतं. पण हे येत असताना बालकवींच्या कवितेचा एक विशेष असा आहे की ते निसर्गात ज्या घटना घडतात त्यावरती मानवी भावनांचं आरोपण करतात. म्हणजे मानवी जीवनात त्या ज्या गोष्टी आहेत त्या निसर्गात घडत आहेत, अशा स्वरूपामध्ये दोन्हीकडचा आरोप प्रत्यारोप इथे होताना दिसतो. म्हणजे संध्या तारक सारखी कविता किंवा संध्या रजनी सारखी कविता, औदुंबर. औदुंबर तर खूप छोटी कविता आहे, 8 ओळीची कविता. औदुंबर एक ते झाड आहे औदुंबराचं, आपण बघतो ते उंबराचं झाड म्हणून आपण औदुंबराचं म्हणतो. तर ते एका विहिरीच्या काठावर असलेलं औदुंबराचं झाड आणि त्या झाडाची मुळं काय होतात, विहिरीच्या त्या कठड्या फोडून पाण्यात उतरलेल्या असतात. तर बालकवींनी तो गावाबाहेर एक अशी गाव आहे डोंगराच्या कडेला, तिथनं एक वाट निघाली आणि ती वाट पोहोचते ती त्या औदुंबराच्या झाडापर्यंत, त्या विहिरीपर्यंत. त्या औदुंबराच्या झाडाची सावली त्या निळ्याशार म्हणजे आकाशाचं प्रतिबिंब पडल्यामुळे निळेसर पाणी दिसतं, पण त्याच्यावर पडते ती सावली काळी, त्यामुळे तो काळा डोह दिसतो. तो जो डोह आहे तो काळा दिसायला लागतो औदुंबराच्या सावलीमुळं. आणि मग हे साधं चित्र आहे, निसर्ग चित्र. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. तर असा हा झरा पुढे त्या विहिरीपर्यंत जातो. तर हे गावातनं येणारी वाट, हिरवी पिवळी शेतं, त्यातनं त्या जाणारी ती मातीची वाट, ती त्या औदुंबरपर्यंत येते. पण शेवटी त्यांनी एक असं वाक्य म्हणजे कवितेचे शेवट करताना तिथं म्हटलंय की निळा सावळा जो औदुंबर आहे, तर त्या औदुंबराच्या झाडाचं जळात टाकुनी पाय बसला असला औदुंबर. पाय टाकुनी जळात बसला, जळ म्हणजे पाणी, असला औदुंबर. मी काय सांगितलं की त्या झाडाची मुळं पाण्यात गेली होती, पण बालकवी म्हणतात पाय टाकुनी म्हणजे मुळांना त्यांनी पायाची प्रतिमा दिली. तर हे लक्षात घ्या की पाय माणसाला असतात, झाडाला मुळं असतात. बालकवी म्हणतात पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. असला म्हणजे कसला, कोण बसले नेमका औदुंबराच्या रूपात, हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि जवळजवळ 21 समीक्षकांनी
औदुंबर कवितेचा अर्थ लावायचा प्रयत्न केला. ही औदुंबर म्हणजे नेमकं आहे काय, आणि त्याचं एक स्वतंत्र पुस्तकच प्रकाशित झालेलं दिसतं. तर असं बालकवींची कविता समजून घेताना आपल्याला म्हणजे फार वेगवेगळ्या संदर्भाने त्याचं स्वरूप समजून घ्यावं लागतं. आणि मग तो जो औदुंबर होता तो कोणी लहान मूल आहे, विहिरीच्या पाण्यात पाय टाकून बसले, कोणी संन्यासी आहे, कोणी व्यक्ती आहे का, प्रौढ व्यक्ती. तर असं अनेक प्रश्न निर्माण होतात. तर हे कवीच्या लेखनाचं कौशल्य असतं. बालकवींचंही ते आहे. पण बालकवी सगळ्या गोष्टी, आपली उदासीनता, शून्य मनाच्या घुमटात नावाची एक कविता त्यांची आहे, शुभ्र घुमते कबूतर, विचारांचं कबूतर, असं शून्य मनाच्या घुमटात, म्हणजे रिकामं डोकं असलं की माणसाच्या मनात कितीतरी विचार येतात. तर अशा आपल्या मनाची उदासीनता ती सुद्धा त्यांनी निसर्गाच्या रूपातच प्रकट केली. आपल्या मनातील भावभावना, प्रेम, सगळ्या गोष्टी ते निसर्गात आणतात आणि निसर्गामध्ये ते दाखवतात. ही एक महत्त्वाची बाब आपण जर लक्षात घेतली तर बालकवींच्या ज्या निसर्ग कविता आहेत त्या आपण खूप सुंदरपणे समजून घेऊ शकतो. आपल्याला फुलराणी आणि अप्सरांचे गाणे या कवितांच्या अनुषंगानं चर्चा करायची आहे. तर निसर्गातलं प्रेम भाव जो आहे तो इथे बालकवी व्यक्त करतात. आणि बालकवींना ज्या निसर्ग कवितेमुळे ही निसर्ग कवी म्हणून त्यांना ओळखलं जातं ती कविता म्हणजे फुलराणी, आणि सगळ्यात लोकप्रिय अशी ही कविता आहे. तर मित्रांनो, आपण आत्ताच्या भागात इथेच थांबू. बालकवींच्या कविताविषयीची चर्चा आपली अशीच पुढे चालू राहणार आहे.